वापरलेली सिरिंज आहे, इंजेक्शन वगैरे असं आपण कोणाला डायबिटीज वगैरे आहे, आपण सिरिंज वगैरे देतो त्यांना, ते आपला घातक कचरा आहे. इंजेक्शनच्या वापरलेल्या बाटल्या, टोकादार वस्तू आणि वापरलेलं सिरिंज हे सगळं तुमचं घातक कचरा आहे. तुम्हाला ते वेगळं सेग्रिगेट करायचं आहे. घातक कचऱ्याला तुम्हाला व्यक्तिगत सेग्रिगेट क्रॉस मारू शकतात. असं ते जे कलेक्ट करणारा आहे त्यालाही समजेल की हा घातक कचरा आहे. रेड मार्क आणि क्रॉस मारा आणि त्याला सेपरेट सेग्रिगेट करा. तसाच अजून एक प्रकारे ई वेस्ट. ई वेस्ट माहीत आहे का तुम्हाला? ई वेस्ट ही आयडिया इलेक्ट्रॉनिक वेस्ट, खराब झालेले वापरलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आपल्याकडे सगळ्यांकडे असते. काय काय असते त्याच्यात? खराब झाले भरपूर उपकरण आहे, भरपूर आहे. चार्जर आहे, वायर आहे, मोबाईल फोन आहे, लॅपटॉप आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, TV आहे. हे सगळं तुमचं ई वेस्ट आहे. ई वेस्ट तुमचा 6 महिन्यांनी एक वेळा, वर्षाला 2 वेळा. ठीक आहे. खूप सारे ई वेस्टमध्ये बॅटरीज असते. बॅटरीजमध्ये हानिकारक धातू असते. त्याच्यात लिथियम असते, झिंक असते. ते आपण कुठेही टाकला, कुठेही फेकला, ते आपण पर्यावरणाला नुकसान करतो. आपण त्याचं सेग्रिगेट वेगळं करायचं आहे. त्याच्यासाठी एजन्सी नियुक्त केलेली आहे EXE ने. ठीक आहे. ॲक्च्युली टीम येणार आहे, पटनाट्य करून तुम्हाला दाखवणार आहे की वेस्टचे प्रकार काय काय आहे आणि सेग्रिगेशन कसं कसं करायचं आहे आणि त्याचा आपला परिणाम काय होता आपल्या जीवनावर. वेस्टचा अजून एक प्रकार आहे, ते आहे CND वेस्ट, दॅट इज कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट. ठीक आहे. आपण मेडिकल वेस्ट वगैरे वेटमध्ये जाणार आहे. मेडिकल वेस्ट वगैरे हेझार्डस त्यासाठी रेड बास्केट वापरतात. हॅझार्डससाठी रेड बास्केट वापरतात. तुम्हाला ते तुम्ही सॅनिटरी वेस्ट ड्राईव्हमध्ये टाकलं होतं ते चुकीचं आहे मला वाटतं. नाही, त्याच्यात नाही आहे. त्याच्यात आपल्याला ते सेग्रिगेटच करायचं आहे. सॅनिटरी वेस्ट इज नॉट इन युअर ड्राईव्ह. तर इट इज रिटन दे. हो, आय नो. ॲक्च्युली ते जुनं आहे. बरोबर. ते सुविधा स्टार्ट केली आहे ना, त्याच्यात तुम्हाला सॅनिटरी वेस्ट वेगळं ते दिलं आहे. करूया. हा पॅम्पलेट तुम्हाला CND CND कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन मटेरियल, ज्याला आपण डेब्रिज म्हणतो एखादं रिव्युएशन झाल्यावर. तर आपण सुरू करूया. ओला कचरा, वेट वेस्ट. हा जो ओला कचरा आहे हा आपला परिचयाचा आहे. रोज आपण जो डबा ठेवतो, रोज म्युन्सिपलची गाडी येते आणि घेऊन जाते, ह्याला म्हणतात आपण वेट वेस्ट. पण हे जे आधी सुरुवातीला आपण एक विचार करून घेऊया की हा जो वेगवेगळे कचरा आपण ठेवायचा कारण काय, का हे आपल्याला करायला लागलं. तर पूर्वीपासून खूप वर्षापासून आपल्याकडे एक असं होतं, BMCची सेवा होती. आपण एक प्लॅस्टिक मिळालं, कचऱ्याच्या डब्यात टाकलं. तर ओल्या कचऱ्याचं आपण काय करायचो, तर ओला कचरा असू दे, फांद्या असू दे, झाड असू दे, लोखंडाची काय वस्तू मिळाली, प्लॅस्टिकची काय वस्तू मिळाली, दगडवीट मिळालं, तर एकाच डब्यात आपण टाकत होतो आणि ती म्युन्सिपल कारची गाडी घेऊन देवनार डम्पिंगला जायची. खूप वर्ष झाली, अशी पहाड निर्माण झाले. तो कचरा अर्धा सडला, अर्धा नाही सडला आणि डोंगर तसे राहिले. आजूबाजूच्या मोठ्या परिसरामध्ये लोकांना हार्टचे डिझ, आपल्या रेस्पिरेटरीची आणि लंग्सचे बिमारी व्हायला लागल्या, कोर्टात केसेस गेल्या आणि नंतर हळूहळू मुंबईचा कचरा जवळजवळ 8-9 टन कचरा टाकून टाकून जागाच राहिली नाही. 2 प्रश्न निर्माण झाले की आता कचरा मुंबईचा नेऊन टाकायचा कुठे आणि त्या परिणाम जो आरोग्यावर होत होता लोकांच्या, त्याला कंट्रोल करायचं कसं. तर हळूहळू कंट्रोल तर बाजूलाच राहिलं, टाकायला जागा राहिली नाही. खूप काही लोकांनी तिकडच्या मुंबईच्या गाड्या अडवल्या, फोडल्या, तुमचा कचरा आमच्याकडे कसा आला.
हा सर्व मुंबईतल्या इंडियाच्या आपल्या महानगरपालिकेचा हा प्रॉब्लेम व्हायला लागला. तर त्याच्यावर सोल्युशन काय? मग कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये डिसिजन झालं की आपण आपला कचरा हा सेग्रिगेट करायला पाहिजे. तर यामुळे 2016ला ते रूल तयार झाले की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपला कचरा वेगवेगळा करायचा आणि तो हँडओव्हर करायचा. तो ओला कचरा आपण वेगळा केला तर त्याला काय फायदे होतात? तो ओला कचरा जर आपण निर्माण केला आणि तो म्युन्सिपलला दिला आणि तुमच्या सोसायटीमध्ये त्याला डिस्पोज करायला जागा नसेल तर हल्ली असं आता काय 2007 नंतर जर बिल्डिंग तयार झाली तर त्यांनी त्यांचा ओला कचरा त्यांच्याच कंपाऊंडमध्ये त्यांनी जागा प्लॅनिंगमध्ये द्यायला लागते की या ठिकाणी तुम्ही कंपोस्टिंगचे बीन ठेवणार आणि त्याच्यात ओला कचरा तुम्ही डिस्पोज करणार आणि त्याप्रकारे त्याचं जे खत येईल ते तुम्ही झाडांना वापरणार. म्हणजे महानगरपालिकेची गाडी तो ओला कचरा नेणार नाही आणि नेणार नाही त्यामुळे काय होणार? डम्पिंगचा भार कमी होणार आणि आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. आता ज्या सोसायट्यांमध्ये कंपोस्टिंगची जागा नाही त्याच्या किंवा 2007च्या आधीच्या आहेत त्यांनी काय करायचं? तर त्यांनी मग एवढी जबाबदारी तरी घ्यायची की ओला कचरा हा BMCकडे द्यायचा. ओला कचरा नेल्याने BMCने तिथे मोठे मोठे प्रोजेक्ट राबवले गेले देवनारमध्ये. त्या ओल्या कचऱ्यावर प्रोसेसिंग होणार, त्याच्यात बायोगॅस निर्माण होणार.